सहलीला जायचं जायचं सहलीला, सहलीला जायचं सहलीला. तर म्हणताय सहलीला जायचंय, वेळ नका घालूया, व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा आणि बघा आम्ही कुठे जातोय ते या व्हिडिओ मध्ये तुम्हाला कळेल. ओके. यस. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. ही स्वामी समर्थ महाराज की जय. जय. चला व्हिडिओला कंटिन्यू करतो, या पुढे काय बघायला मिळतं ते बघूया. तो आनंदी आणि अद्वैतचा पहिला हा विमानाचा प्रवास होता ना आनंदी. तिला लाईफ टाईम मेमरी म्हणून त्यांनी ते कार्ड दिलेलं आहे आणि काही ब्रेवरीज म्हणून सँडविच आणि सॉफ्ट ड्रिंक्स दिलं आणि बरेचसे त्याच्याशी गप्पा. नमस्कार म्हणजे तुझं स्वागत आहे युट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बरेच दिवसांनी म्हणजे आपला व्हिडिओ येतोय, त्याचं खास कारण सुद्धा आहे. बघू शकता मी एकदम रेडी झालेलो आहे, अद्वैत सर रेडी आहे आणि आनंदीने कॅमेरा झाला पण ती सर रेडी आहे. एवढं सगळं रेडी होऊन एक मध्यरात्रीचा टायमिंग आहे आणि आपली पहाटेचा प्रवास असणार आहे. आणि मंडळी तुम्हाला विषय सांगायला आवडेल, पुढचे जवळजवळ 10-15 दिवस आपण अशी मोठी टूर करतोय. येस, ही टूर आपण कस्टमाइज केली आहे, एका टूर्स अँड ट्रॅव्हल्स मधून करतो आहे. आणि विशेष म्हणजे कुठे चालले आहोत ते तुम्हाला एक सरप्राईज असणार, पण ह्या व्हिडिओच्या मध्ये किंवा एंडला मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही नवीन मंडळी असाल आपल्या चॅनलवरती, नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तर मंडळी हा व्हिडिओ हा एक आहे व्हिडिओ, पण अशी व्हिडिओची सिरीज येणार आहे. तर आम्ही कुठचाही व्हिडिओ स्किप करू नका. आम्ही जी प्रेक्षणीय स्थळे बघायला जाणार आहोत ते आपलं इंटरनॅशनली जाणार आहोत का डोमेस्टिक जाणार आहोत ते तुम्हाला थोड्या वेळातच कळेल. हा व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया. जवळजवळ आपल्या फ्लाईटची वेळ होते. येस, आपण फ्लाईटने चाललं, इंटरनॅशनल का डोमेस्टिक हे पाहण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ कंटिन्यू करावा लागेल. पण विशेष मला सांगायला आवडेल मंडळी, अद्वैतचा फर्स्ट फ्लाईट एक्सपिरियन्स आहे. तर तुम्ही बघा हसी खुशी आहे, फर्स्ट फ्लाईट एक्सपिरियन्स आपण करणार आहोत. या प्रवासामध्ये तुम्ही कंटिन्यू आणि आनंदीचा फर्स्ट फ्लाईट एक्सपिरियन्स आहे. अद्वैत चला मंडळी कॅब केली होती. हॅलो अद्वैत, आनंदी. आणि आता आम्ही पोहोचलो एअरपोर्टला, इंटरनॅशनल एअरपोर्ट. चला प्रवास मध्ये कंटिन्यू राहा, बघू आता पुढे काय कसं काय आपलं डेस्टिनेशन आणि काय इन्फॉर्मेटिव्ह बनवता येते. चला आनंदी आलो ना इंटरनॅशनल एअरपोर्ट. कुठची आपली इंडिगोची बघा कुठे दिसतंय, इंडिगो एअरलाइन्स. इंडिगो 2:24 एक्झॅक्ट. अद्वैत बघा अशी आमची कॅब होती. T2 छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टला आलेला आहे. छान असा प्रवास झाला, मस्त एसीचा गारगार होता. आणि आता आपण जाणार आतमध्ये, कारण आपलं पहाटेचं फ्लाईट आहे, अजून 1-2 तास आहे. पण या पुढच्या जर्नीला कंटिन्यू राहा. चला मंडळी, बोर्डिंग पास मिळालेला आहे आणि सिक्युरिटीचा क्लिअरन्स झालेला आहे. आमच्या चेहऱ्याची तुम्ही खुशी बघू शकता. पूर्ण प्रोसेसला जास्त वेळ नाही, 1 तास गेला. फ्लाईट सुटायला फक्त 35 मिनिट्स बाकी आहेत. लवकरात लवकर फ्लाईट पकडूया आणि आम्ही फ्लाईटने कुठे चालले आहोत त्याचं थोडक्यात तुम्हाला सांगतो. ट्रेनमध्ये बोर्डिंगसाठी बऱ्याच वेळा रील्स मध्ये आपण हा बघितला होता ना, स्क्रोलिंग. लवकरच आपलं फ्लाईट फ्लाय होईल. अद्वैत आणि आनंदीचा म्हटल्याप्रमाणे पहिला एरोप्लेनचा प्रवास आहे, राईट? या. येस, एक्साइटेड? येस. कसा काय एक्सपिरियन्स आहे? चांगला एकदम. बस. आणि आनंदी? मस्त. मंडळी तुम्ही आमच्या आजूबाजूला बघू शकता, वाजले सकाळचे 7:30 आणि आनंदात आपण कुठे आलो आहोत? मुंबईवरून दिल्लीला. म्हणजे आम्ही डोमेस्टिक फ्लाईटने आलो मुंबईवरून दिल्लीला इंडिगोच्या विमानाने. आणि अजून आमचा प्रवास काय थांबला नाहीये, अजून दुसऱ्या प्लेनने आपण पुढे डेस्टिनेशन जाणार आहोत. कुठे जाणार आहोत हे तुम्हाला जाणून जाण्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बंद राहा. ओके, टिल देन एन्जॉयिंग, राईट? यस. आनंदी आणि अद्वैतचा पहिला हा विमानाचा प्रवास होता ना आनंदी. तिला लाईफ टाईम मेमरी म्हणून त्यांनी ते कार्ड दिलेलं आहे आणि काही ब्रेवरीज म्हणून सँडविच आणि सॉफ्ट ड्रिंक्स दिलं आणि बरेचसे आम्ही त्यांच्याशी गप्पा मारल्या, त्यांच्याशी फोटो सेशन केलं. तुम्ही ह्या क्लिपमध्ये पुढे बघा. आणि त्यांनी त्यांचा नंबर शेअर केला, म्हणजे एक
छान असं नातं निर्माण झालं इंडोके फॅमिली बरोबर. तर नेक्स्ट आपलं इंडिकोचंच विमान आहे, पण डोमेस्टिका इंटरनॅशनलचं फायनल डेस्टिनेशन कुठे आहे ते जाणूनसाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. तसेच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अद्वैत सबस्क्राईब करा. या कंटिन्यू करा. सहलीला जायाचं सहलीला आनंदी, सहलीला जायाचं सहलीला या. अद्वैत आपण आता कुठच्या बसमध्ये बसलोय? ही बस आपल्या टर्मिनल टी वरून टर्मिनल T2 ला घेऊन जाईल, सेकंडला इंदिरा गांधी एअरपोर्ट. कारण आमची कनेक्टिव्ह फ्लाईट टर्मिनल 1 वरून नाही, जिथे आम्ही उतरलो मुंबई टू दिल्ली टर्मिनल 1 होती आणि दिल्ली टू पुढे जे आहे डेस्टिनेशन ते टर्मिनल 2 वरून आहे. थोड्याच वेळ तुम्हाला डेस्टिनेशन समजणार आहे, तुम्ही शेवटपर्यंत बघून द्या व्हिडिओमध्ये. आणि आपण एअरलाईनची जी बस आहे त्याच्यामध्ये फ्री प्रवास करतोय. ओके, AC बस आहे, 20 मिनिटं अंतर आहे दोन्ही टर्मिनलमध्ये. लवकरात लवकर टर्मिनल 2 ला जाऊन भेटू. बघा मंडळी, ही जी बस गेली त्याने आम्ही इथे आलो होतो, जरा झूम करून दाखवतो. T2 एअरपोर्टला आलो आहे. आता म्हणजे आपण T2 एअरपोर्टला आलो. आता आपण एंटर करणार डिपार्चरला, पुढच्या आपल्या डेस्टिनेशनला. आपले सबस्क्रायबर फॅमिली मेंबर पुढचं डेस्टिनेशन कुठचं असणार आहे डोमेस्टिक इंटरनॅशनल, त्याच्यात आपल्याला लवकरच आपण डिस्क्लोज करू. एवढी मोठी लिफ्ट आहे बघा मंडळी, बापरे, फुल साईज. चला मंडळी, हे अजय मग काय कर, हाय, बॅकग्राऊंड मस्त ना मागचं. हॅलो अजय, दाखव बोर्डिंग पास दाखव. अरे आनंद हा मग इकडे मग मस्त एन्जॉय ना. ये चला मंडळी, मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवरून आपण कुठे आलो तर दिल्लीला आलो, इंटरनॅशनल एअरपोर्टला T1 ला. आणि T1 वरून त्यांच्या बस सेवेवरून T2 ला आलो. T2 डोमेस्टिक एअरपोर्टवरून आता आपण चाललो आहोत कुठे, फायनली तुम्हाला सांगायची वेळ आली या व्हिडिओ बघच्या एंडला. तर आपण चाललो अमृतसरला. मला विंडो सीट मिळालेली आहे, आनंदी आणि आदत मागे आहेत, त्यांना असं विंडो सीट मिळालेली आहे. छान असा प्रवास सुरू होणार आहे. आम्ही जवळजवळ दुपारी 1 वाजता तिथे अमृतसरला पोहोचू आणि अमृतसरला पोहोचल्यानंतर भरपूर अशी प्रेक्षणीय स्थळे आपण पाहणार आहोत. आणि पुढे जर्नी ही जवळजवळ 2 आठवडे कंटिन्यू राहणारच आहे. तरी तुम्ही आपला ब्लॉग सीझनमध्ये कंटिन्यू राहा. आवड नक्की लाईक करा. तर आनंदी, आपण आता कुठे आलो? तुझ्या बॅकग्राऊंडला बघ काय, गोल्डन टेम्पल, सुवर्ण मंदिर. ओके, याचाच अर्थ आपण आलो आहोत अमृतसरला. ओके, एअरपोर्टला अमृतसरला गोल्डन टेम्पलची प्रतिकृती ठेवलेली आहे. आपण हे बघणारच आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मंडळी, जसं तुम्हाला सांगितलं ह्या ब्लॉगचा फर्स्ट ब्लॉगचा एंड करतोय. आमचं डेस्टिनेशन फायनली कुठचं आहे अद्वैत? अमृतसर. आता अमृतसर एक्सप्लोर करायचं आहे, त्याच्या आधी हॉटेलवरती जाऊया आणि मस्त जरा आराम करूया, कारण काल रात्री जर्नी चालू केली. ओके, चलो, टिल देन, बाय.